आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला, कायम तिरस्कार केला, त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे। हे बाळासाहेबांचं बघा, ओरिजिनल आणि बघा, हे ओरिजिनल आहे, हे बघा। ये चलने वाला है तो दुकान बंद कर दूंगा मैं। दुकान बंद कर दूंगा मैं, कहता हूँ परत दाखव। ये मैं हाँ हा बाळासाहेबांचा ओरिजिनल विचार। मैं दुकान बंद कर दूंगा मैं, कहता हूँ ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं। और मुझे जब भी मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माई शॉप। अलग हो जाएंगे? अलग नहीं चाहिए। शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी, जाओ। कहाँ जाएंगे लोग, कहाँ जाएंगे? आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है, हिंदुत्व के लिए मिल रहा है, भगवा झंडा के लिए मिल रहा है। हे बघा, हे खरं आहे। आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात, पण टीका हे उचल, हा ते दुसरं दाखव ना, बाळासाहेबांचं बघा, माझ्यावर दाखव। म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदेबद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातलंय, आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। किती खोटं करणार? आणि म्हणून खोटं ते खोटंच, नकली ते नकलीच आहे। आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं, हिंदुत्वाचे विचार सोडले, त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं। जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो, यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला, एवढे आरोप केले आमच्यावर, पण 100 लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे 20 मिळवले। आम्ही 80 जागा लढलो, बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला, विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना 80 लढवून 60 जिंकले। म्हणजे खरी शिवसेना कुणाची आहे? जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांनी कधीच एकमेव नेते होते की त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व याच्याबरोबर कधीच तडजोड केली नाही। कालही बाप चोरला हे रडगाणं चालू होतं। आम्ही बाप चोरला नाही, तो कायम हृदयात पूजला आणि यापुढेही आम्ही पूजत राहू। पण तुम्ही पाप झाकण्यासाठी त्यांचा आवाज चोरलात, त्यांचे विचार चोरलेत आणि हे विचार चोरण्याचं पाप आम्ही नाही तुम्ही केलंय, त्यामुळे तुम्हाला हिशोब जनतेसमोर द्यावा लागेल। त्याचबरोबर काँग्रेस सोबत जाऊन, आता तुम्ही ऐकली माझं काँग्रेस कधी होऊ देणार नाही, मग त्याच काँग्रेसच्या सोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कोणी केली? हिंदुत्व कोणी सोडलं? राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले? बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कोणी फिरवलं? ही बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी नाही तर काय?
एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. याला काय म्हणायचं? आता काय शिल्लक राहिले? त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता, मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे. आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते. आणि म्हणून मी शेवटी एवढंच जाता जाता सांगतो, लाखो शिवसैनिकांचं दैवत बाळासाहेब आहेत. आणि बाळासाहेबांचा नकली आवाज काढून आपल्या स्वार्थी आणि नकली टोळीला कोणी स्वीकारणार नाही. आता कोणी थांबणार नाही, कारण तुम्ही बाळासाहेबांचे विचारच सोडलेत. बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली आहे. तुम्ही बाळासाहेबांची दगाबाजी केली आहे. आणि आम्ही काय केलं? तुम्ही जी गहाण टाकलेली शिवसेना, गहाण टाकलेला धनुष्यबाण, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही 2022ला सोडवली आणि लोकांच्या, सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. त्यामुळे फक्त ते सत्तेतून उतरले नाहीत, तर लोकांच्या मनातून देखील उतरलेले आहे. फक्त एवढंच सांगतो की थोडी जरी जनाची नाही मनाची असेल तर असले पोरकट आणि थिल्लर प्रकार करून बाळासाहेबांचा अवमान करू नका आणि बाळासाहेबांना वेदना होतील असं काम करू. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.